नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांना राम जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. जय श्रीराम. आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. खूप छान गोष्ट आहे. एक लोहार असतो. तो अतिशय दयाळू, प्रामाणिक, परोपकारी असतो. तो जास्त काही वयस्कर नसतो. 35, 40, 45 वर्षाचा असेल तो. पण त्याचा अंतकाळ जवळ येतो. देवदूत त्याला घ्यायला येतो. देवदूत म्हणतो, तुझी जीवनाची अंतिम घडी आली आहे. आता चल माझ्याबरोबर. लोहार म्हणतो, मी खुशीने यायला तयार आहे. पण इथल्या ह्या 40 किलोमीटरच्या परिसरात माझ्याशिवाय कोणीही लोहार नाही. आणि आता पेरणीचे दिवस आहेत. शेतकरी बांधवांना त्यांच्या अवजाराची दुरुस्ती, देखभाल करून देण्यासाठी माझी खूप आवश्यकता आहे. तेव्हा फक्त 1-1.5 वर्ष राहू दे, मी नंतर येतो, पण तुम्ही देवाला विचारून या. तर देव म्हणतो की ठीक आहे, त्याला वेळ पाहिजे ना. जो दुसऱ्याला मदत करतो, दुसऱ्याची सेवा करतो, त्याला वेळ दिलाच पाहिजे. म्हणून 1-1.5 वर्ष नको जाऊ. पण तो देवदूत 2 वर्षांनी येतो आणि म्हणतो, आता चलावंच लागेल बरं का. लोहार म्हणतो, मी यायला तयार आहे, पण माझा शेजारी आहे, तो खूप आजारी आहे. त्याची मुलं पण अगदी छोटी छोटी आहे. त्याची बायकोही नेहमी आजारी असते आणि त्याच्या शेतातील पीक कापणीसाठी तयार झालेलं आहे. मी त्याला मदत करीन, त्याचे पीक कापून देईल. तरी तुम्ही विचारून या देवाला की मला अजून 1-1.5 वर्ष राहू द्या. तर तो परत जातो देवदूत देवाला विचारायला. देव म्हणतो, जगात असे लोक खूप कमी आहेत जे दुसऱ्याचे दुःख, त्रास समजू शकतात. ठीक आहे, तू आता 1-2 वर्षाने जा. पण असं करता करता 30-40 वर्ष होऊन जातात. म्हणजे तो नेहमी परोपकार करत राहतो आणि देवदूत येतो, त्याला विनंती करतो, देवदूत जातो. असे 30-40 वर्ष होऊन जातो. आता तो लोहार म्हातारा होतो आणि तो स्वतःच देवाला फोन करतो. कारण त्याच्यानं आता काही कुणाला मदत करणं होत नसतं. तो खूप थकलेला असतो. तो म्हणतो, देवा, आता मी कुणाला मदत करू शकत नाही, तेव्हा तू मला घेऊन जा. देवदूत म्हणतो देवाला, बघा देवा, आता तो स्वतःच आपल्याला बोलवायला लागलाय. देव म्हणतो, असं का? बर म्हणतो, आता तू नको जाऊ. जो असा माणूस परोपकारी आहे, प्रामाणिक आहे, त्याला घ्यायला मी स्वतः जाईल. मग तो देव स्वतः येतात आणि त्याला म्हणतात की नाही, त्याला देवाला बघितल्यावर ते लोहार म्हणतो की देवा, मला स्वर्गात घेऊन चला. देवाला फार हसू येतं. तो म्हणतो, अरे तुला स्वर्गाची काय गरज? तू इतके दिवस जे परोपकार करत होतास तोच तर स्वर्ग आहे. तुला अजून कोणता स्वर्ग पाहिजे? कारण का की आमच्या स्वर्गात सुद्धा देव एकमेकांची टांग ओढतात आणि मला स्वतःला माणसांचे जे दुःख हे करण्यासाठी स्वतः अवतार घेऊन यावं लागतं आणि लोकांचे दुःख कमी करावं लागतं, पीडा कमी करायला लागते. तर माझंच तर काम तू स्वतः केलंच म्हणतं. तेव्हा तुम्हाला सर्वांना सांगू इच्छिते मी, म्हणजे देवानं सुद्धा त्याची महती जाणली आणि की तो त्याच्या परीने सगळ्यांना परोपकार मदत करत होता. आणि म्हणून मी पण तुम्हाला सांगू इच्छिते की आपल्याला दुरून वरून सर्वांचं जीवन सुखी वाटतं किंवा आपणही स्वतः ते दाखवण्याचा प्रयत्न करतो. पण खूप जण आतून तुटलेले असतात, दुःखी असतात. आपण दुसरं काही करू शकत नाही. म्हणजे कुणी कुणाला बंगला पाहिजे किंवा तुमचं ATM कार्ड पाहिजे असं म्हणतही नाही आणि देतही नाही. पण आपण त्यांना आधार देऊ शकतो. आपण त्यांना विचारू शकतो की बाबा, तुझं काय दुःख आहे किंवा तुला काय मदत हवी असेल तर मला नक्की सांग. आणि हे जर तुम्ही अंतःकरणातून त्याला म्हटलं तर नक्कीच हा सुद्धा खूप मोठा आधार असतो. चला, आपण एकमेकांना मदत करूया आणि सर्वांचे जीवन सुखी करण्याचा प्रयत्न करूया आणि आपण पहिले माणूस बनण्याचा प्रयत्न करूया. नमस्कार.